दख्खनचा राजा ज्योतिबा देवाची चैत्र यात्रा सुरू झाली आहे। चैत्र यात्रेच्या याच काळात आता गुलालाची उधळण होतीये आणि याच काळात आणखी एक परंपरा मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते। नवसाचा गुलाल आणि खोबरं उधळलं जातं। वजना एवढा गुलाल उधळत चांग फुलाचा गजर होतो। नवसाची ही परंपरा गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे। यात्रा काळात सहकुटुंब येतं, नवस पूर्ण करण्याची इच्छा भक्तांची असते आणि या नवसाच्या गुलालाबाबत आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विशाल पुजारींनी। ज्योतिबा मंदिर परिसरामध्ये गुलाल उधळण्याची एक अनोखी परंपरा आहे। ही परंपरा जर पाहिजे झालं तर हे पाठीमागं माझ्या वजन काटा आपण पाहतोय। या वजन काटामध्ये ज्यांनी नवस बोललेला आहे त्या व्यक्तीला यामध्ये बसवलं जातं आणि बाजूला गुलाल जो आहे तो ठेवला जातो। जितके वजन असेल त्या व्यक्तीचं तितका गुलाल जो आहे तो मंदिरावर गुलाल आणि खोबरं या ठिकाणी उधळला जातो। आणि हीच या सगळ्यात महत्वाची या ज्योतिबा मंदिर परिसराची परंपरा आणि यात्रेमध्ये याचं मोठ्या प्रमाणात स्वरूप जे आहे ते पाहायला मिळतं। हा सगळा वजन काटा जो आहे तो आपण सुद्धा पाहतोय। ठिकठिकाणी अशा पद्धतीने या गुलाल उधळण्याची परंपरा जी आहे ती चालत असते। तुम्ही गुलाल हा उधळणार आहात का आता? हो उधळणार। किती किलो झाला काय? 56 किलो 56 किलो। काय नेमकं कारण काय? नवस बघ नवस होता। कुठलं गाव तुमचं? कनेरी कन्हेरी। आता काय नेमकं नवस पूर्ण झाला म्हणून तुम्ही पूर्ण झालं। कशाने बोला तिथे इथं गुरुजी देखील आहेत। गुरुजी काय परंपरा ही दरवर्षी अशा पद्धतीने आहे? काय झालंय, ज्या ज्योतिबाचं इथे आपल्या भक्त लोक येतात ते आपलं कुठे एखादं काम असते ते काम पूर्ण होण्यासाठी हे नवस बोलून जातात। मग ते गुलाल खोबरा असो, गुलाल पोशाख असो किंवा कुलाच्या जी विधी असो, मग ती त्यांची बहीण बोलली होती की माझ्या भावाला माझे काम आहे ते होते, मी त्याला त्याच्या वजनावर गुलाल खोबरं उचलून ज्योतिबा जाऊन उधळतो आणि ते त्यांचं पूर्ण झाल्यामुळे ते आता पूजन म्हणजे त्याला उधळण्यासाठी आले। हे प्रत्येक ठिकाणी अशा प्रत्येक ठिकाणी दरवर्षी साधारणतः किती गुलालाची या तसं काय सांगता येत नाही किती आता दरवर्षी होते? दर यात्रेच्या काळात कशी? यार कायम स्वरूपात चालू असतात। जसं त्याचं तसं त्याच्या सवडीपर्यंत मिळेल तसं उधळतात, पण जास्त करून चांदी यात्रे पौर्णिमेला जास्त उधळतात। काय नवस बोललेलं नवस कुठलं गाव कुठलं तुमचं? कनेरी। कन्हेरी। काय नवस बोललेलं तुम्ही आणि पूर्ण झालं? होय, काय होतं? कोणासाठी होतं नवस? भावासाठी बोलले। होय. काय काम पूर्ण होते म्हणून? होय, मग झालं का? झालं झालं ही परंपरा वर्ष कायम अशा पद्धतीने आहे। हो होय। नक्कीच हा आढावा आपण घेतला। खरं तर चैत्र पौर्णिमेला अशी गुलाल उधळण्याची परंपरा जी आहे ती मोठ्या संख्येनं असती। या मंदिर परिसरामध्ये आल्यानंतर वजन काटामध्ये बसून अशा पद्धतीनं वजन करून जितकं वजन होईल तितका गुलाल आणि खोबरं आणि इतर काही साहित्य असेल ते मंदिर परिसरामध्ये उधळण्याची परंपरा जी आहे ती आज तागायत अशा पद्धतीनं पाहायला मिळते। विशाल पुजारी, NDTV मराठी, वाडी रत्नागिरी, कोल्हापूर।